450 वर्षांच्या एका बलाढ्य परकीय साम्राज्याची सुरुवात आणि आपला आजचा रोजचा आहार या दोन्ही गोष्टी एकाच ऐतिहासिक घटनेतून कशा जन्माला आल्या याचा आज आपण वेध घेणार आहोत. हो ना, कारण इतिहासाची हीच तर सर्वात मोठी गंमत आहे. घटना जगाच्या पाठीवर कुठेतरी एका कोपऱ्यात घडते, पण तिचे पडसाद संपूर्ण जगाचा भूगोल आणि राजकारण बदलून टाकतात. हो, आणि अगदी संस्कृतीही बदलून टाकतात. आपण ज्या युरोपियनांच्या विशेषतः पोर्तुगीजांच्या भारतातील प्रवेशाबद्दल आज बोलणार आहोत, तो निव्वळ योगायोग नव्हता बरं का. अच्छा. हो, तो एका जागतिक कोंडीतून जन्मलेला अत्यंत महत्त्वाकांक्षी असा शोध होता. आणि म्हणूनच या सर्व उपलब्ध अभ्यास साहित्याच्या आधारे आपण 1453च्या त्या टर्निंग पॉइंटपासून सुरुवात करूया. ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल, ज्याला आपण आज इस्तंबूल म्हणून ओळखतो, ते शहर जिंकून घेतलं. अगदी बरोबर. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. म्हणजे एक शहर दुसऱ्या राजवटीने जिंकले, तर त्यामुळे संपूर्ण युरोपला भारत शोधण्याचे वेध का लागावेत? यात इतकी काय तातडीची गरज निर्माण झाली होती? यामागचं मुख्य कारण होतं मसाल्याचे पदार्थ. फक्त मसाले? हो, म्हणजे बघा, युरोपमधील कडाक्याच्या थंडीत मांस टिकवून ठेवण्यासाठी आणि अन्नाला चव आणण्यासाठी त्यांना आशियातून येणाऱ्या मसाल्यांची प्रचंड गरज असायची. अच्छा, म्हणजे फ्रीज नव्हते तेव्हा, तर मसाले हेच प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करायचे. अगदी बरोबर ओळखलात. आणि मध्ययुगात हा व्यापार एका विशिष्ट साखळीतून चालायचा. भारतातून किंवा आग्नेय आशियातून हे पदार्थ अरबी व्यापारी घ्यायचे. ते इराणचे आखात ते कॉन्स्टँटिनोपल या खुष्कीच्या म्हणजे जमिनीवरील मार्गाने इटलीतील व्यापाऱ्यांपर्यंत पोचायचे आणि तिथून संपूर्ण युरोपात विकले जायचे. म्हणजे एक प्रकारची मक्तेदारीच होती तर त्यांची. हो ना. पण 1453 मध्ये जेव्हा ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपलवर ताबा मिळवला, तेव्हा त्यांनी हा मार्ग युरोपीय व्यापाऱ्यांसाठी पूर्णपणे बंद करून टाकला. अरे बापरे. किंवा त्यावर इतका प्रचंड कर लादला की व्यापार करणे जवळजवळ अशक्यच झाले. म्हणजे कल्पना करा की आपला रोजच्या प्रवासाचा आणि अत्यंत महत्वाचा असा महामार्ग अचानक कोणीतरी कायमचा बंद केलाय. हो, अगदी तसंच. आणि आता आपल्याला आपला माल पोचवण्यासाठी संपूर्ण नवा रस्ता शोधल्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही. पण जमिनीवरून जाणारे दुसरे मार्ग नव्हते का? थेट समुद्रात उडी घेण्याची काय गरज होते? इथेच तंत्रज्ञान आणि भूगोलाची सांगड घातली जाते. जमिनीवरचे इतर सर्व मार्ग अत्यंत दुर्गम होते किंवा दुसऱ्या प्रबळ साम्राज्यांच्या ताब्यात होते. अच्छा. त्याच काळात सुदैवाने युरोपमध्ये विशेषतः स्पेन आणि पोर्तुगालमध्ये जहाज बांधणीच्या तंत्रज्ञानात एक मोठी क्रांती होत होती. म्हणजे जहाजांच्या डिझाईनमध्ये काही बदल झाले का? हो, त्यांनी कॅराव्हॅल प्रकारची जहाजे आणि लॅटिन सेल्स म्हणजे त्रिकोणी शिडांचा वापर सुरू केला होता. या तंत्रज्ञानामुळे त्यांना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही समुद्रात प्रवास करणे शक्य झाले. त्यामुळे जमिनीवरील अडथळ्यांशी लढत बसण्यापेक्षा अथांग समुद्रावरून थेट भारताचा जलमार्ग शोधणे त्यांना अधिक सोयीचे वाटू लागले. म्हणजे ही केवळ भटकंतीची आवड नव्हती, तर ती युरोपियन अर्थव्यवस्थेची एक मोठी अपरिहार्यता होती. तर नक्कीच पोटाचा प्रश्न होता तो. पण ह्या नव्या रस्त्याच्या शोधात काही भन्नाट चुकाही झाल्या. जसे की 1492 मध्ये स्पेनने पाठवलेला खलाशी कोलंबस. हो, तो किस्सा तर खूपच रंजक आहे. जायचे होते पूर्वेकडे भारताला शोधायला, पण महाशय भलतीकडेच गेले आणि त्यांनी पश्चिमेकडे अमेरिकेचा शोध लावला. तो एक ऐतिहासिक अपघातच होता म्हणा ना, पण त्यातून धडा घेत पोर्तुगालने अत्यंत पद्धतशीरपणे मोहिमा आखल्या. आणि मग 1498 साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने मात्र अचूक मार्ग शोधून काढला. क्या बात आहे. म्हणजे त्याने आफ्रिकेला पूर्ण वळसा घातला ना? हो, तो युरोपमधून निघाला, आफ्रिका खंडाच्या पश्चिमेकडून प्रवास करत अगदी दक्षिण टोकाला म्हणजे केप ऑफ गुड होपला त्याने वळसा घातला. तिथे त्याला अब्दल माजिद नावाचा एक अरब मार्गदर्शक मिळाला, ज्याच्या मदतीने तो अरबी समुद्र ओलांडून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरावर पोहोचला. आणि कालिकतच्या तत्कालीन हिंदू राजाने झॅमोरिनने त्याचं स्वागत केले. पण यातून त्यांना असा काय फायदा झाला की त्यांनी भारतातच तळ ठोकण्याचा निर्णय घेतला? नुसते मसाले घेऊन परत जायचं ना? अहो, या पहिल्याच प्रवासाने गणिते पूर्णपणे बदलून टाकली. वास्को द गामाने भारतातून जे मसाल्याचे पदार्थ युरोपात नेले ते विकून त्याला त्याच्या संपूर्ण प्रवासाचा खर्च वजा जाता तब्बल 60% निव्वळ नफा मिळाला. 60%? अरे बापरे. हो, 60%. आजच्या काळातही कोणताही व्यावसायिक इतका अवाढव्य नफा ऐकून थक्क होईल.
एकाच ट्रिपमध्ये एवढी मोठी संपत्ती मिळाल्यावर युरोपमधले इतर सत्ताधीश शांत कसे बसणार? अगदी स्वाभाविक आहे. या प्रचंड नफ्यामुळेच पोर्तुगीज राजांना भारताविषयीचे आकर्षण नुसत्या व्यापारापुरते मर्यादित ठेवता आले नाही. म्हणजे त्यांना आता तिथे राज्यच करायचं होतं. हो, आणि त्यांनी व्यापार नियंत्रित करण्यासाठी एस्टिडो द इंडिया नावाची अधिकृत कंपनी स्थापन केली. विशेष म्हणजे ही खाजगी कंपनी नव्हती, अच्छा. म्हणजे सरकारी कंपनी होती. हो, यावर थेट पोर्तुगीज राजघराण्याचं नियंत्रण होते. इथून पुढे भारतात नुसता व्यापार करायचा नाही, तर आपली वसाहत निर्माण करायची, हा पाया रचला पहिला. पण नुसते व्यापारी म्हणून आलेले लोक इथले सत्ताधीश कसे बनू शकतात? यासाठी त्यांच्याकडे कोणती विशेष रणनीती होती? म्हणजे त्यांनी थेट युद्ध पुकारले का? त्याने एक अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय घेतला. जमिनीवरील भारतीय राजांच्या राजकारणात न पडता केवळ समुद्रावर आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण करायचे. अच्छा, म्हणजे जमिनीवर लढण्यापेक्षा समुद्रावर ताबा मिळवायचा. बरोबर. या धोरणाला ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हटले जाते. पण यापुढचा टप्पा अधिक आक्रमक होता, जो 1510 मध्ये अल्फेन्सो दी अल्बुर्केने आणला. अल्बुर्ग. हो, त्यालाच भारतातील पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्थापक मानले जाते. अल्बुर्गनेच बिजापूरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतला होता ना? पण मला इथे एक प्रश्न पडतो. आदिलशहासारख्या बलाढ्य सत्ताधीशाकडून या मुठभर पोर्तुगीजांनी गोवा कसा काय हिसकावून घेतला? यामागे अल्बुर्गची कुशाग्र लष्करी बुद्धिमत्ता आणि गोव्याचे भौगोलिक महत्त्व दडलेले आहे. गोव्याला एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर लाभले आहे. हो, ते तर आहेच. आणि पोर्तुगीजांच्या जहाजांवर अत्यंत प्रगत अशा तोफा असायच्या. जमिनीवरून लढणाऱ्या भारतीय फौजांना समुद्रातून होणाऱ्या या तोफांच्या हल्ल्यांना उत्तर देणे कठीण जायचे. म्हणजे त्यांच्याकडे नेव्हल आर्टिलरी होती तर. होय. शिवाय अल्बुर्गने केवळ गोवा जिंकला नाही, तर त्याने एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक निर्णय घेतला. त्याने आपल्या पोर्तुगीज सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना स्थानिक भारतीय महिलांशी लग्न करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अच्छा, म्हणजे त्यांना इथे केवळ लष्करी तळ नाही, तर आपली स्वतःची एक कायमस्वरूपी लोकसंख्या म्हणजे डेमोग्राफिक बेस तयार करायची होती. अगदी बरोबर. जेणेकरून भविष्यात त्यांना युरोपमधून माणसांची आयात करावी लागणार नाही. खूपच हुशार खेळी होती ही. हो, हा वसाहतवादाचा एक अत्यंत भक्कम पाया होता. पुढे 1529 मध्ये आलेल्या नीनो दा कुन्हाने याच प्रक्रियेला गती देत 1530 मध्ये आपले मुख्यालय कोचीवरून थेट गोव्याला हलवले. आणि गोवा ही पोर्तुगीजांची पूर्वेकडील प्रमुख राजकीय आणि प्रशासकीय राजधानी बनली. त्यानंतर त्यांनी हळूहळू दमण, दीव, वसई आणि अगदी मुंबईसारखे किनारे आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी जमिनीवर बस्तान बसवलं हे ठीक आहे, पण त्यांचा खरा खेळ तर समुद्रात चालू होता. त्यांनी समुद्रावर हक्क सांगण्यासाठी कार्ड्स आर्मेडा नावाची जी व्यवस्था आणली, ती ऐकून आजही संताप येतो. हो, कार्ड्स आर्मेडा म्हणजे एक प्रकारचा परवाना किंवा पास. पोर्तुगीजांनी एक फतवा काढला की अरबी समुद्र किंवा हिंद महासागरातून प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यापारी जहाजाला, मग ते कोणत्याही भारतीय राज्याचे असो, पोर्तुगीजांकडून पैसे देऊन हा कार्ड्स घेणं सक्तीचे असेल. म्हणजे बघा, एखाद्या अनोळखी व्यक्तीने हजारो किलोमीटरवरून यावे आणि आपल्याच घराच्या गेटवर उभे राहून आपल्यालाच आपली गाडी आत नेण्यासाठी दादागिरी करून टोल मागावा. हे निव्वळ असंच आहे. अगदी अचूक तुलना केलीत तुम्ही. आणि ज्या जहाजाकडे हा परवाना नसेल, ते जहाज लुटण्याचा किंवा चक्क बुडवून टाकण्याचा अधिकार पोर्तुगीजांनी स्वतःलाच दिला होता. बापरे. सोबतच काळी मिरी आणि दारुगोळा याचा व्यापार करण्याचा अधिकार त्यांनी केवळ स्वतःकडे ठेवला होता. पण मला एक गोष्ट समजत नाही. मुघल किंवा इतर भारतीय राजांकडे लाखो सैनिकांच्या फौजा होत्या. त्यांनी या व्यवस्थेला विरोध का केला नाही? ते या कार्टेज व्यवस्थेसमोर हतबल का ठरले? इथेच पोर्तुगीजांचं सामरिक श्रेष्ठत्व दिसून येते. भारतीय राजांकडे जमिनीवर लढण्यासाठी अफाट पायदळ, घोडदळ आणि हत्ती होते, पण त्यांच्याकडे लढाऊ नौदल नावाची संकल्पनाच नव्हती. अच्छा, म्हणजे नेव्ही नव्हतीच त्यांच्याकडे. हो, भारतीयांची जहाजे प्रामुख्याने फक्त माल वाहतुकीसाठी वापरली जात. त्या जहाजांवर तोफा नसत आणि ती आकाराने प्रचंड असली तरी वळवण्यासाठी अत्यंत जड असत. आणि पोर्तुगीजांची जहाजे? या उलट पोर्तुगीजांची जहाजे आकाराने सुटसुटीत, वेगवान आणि अत्यंत आधुनिक तोफांनी सज्ज होती. त्यामुळे जमिनीवर कितीही मोठे सैन्य असले तरी समुद्रात भारतीय सत्ताधीश पोर्तुगीजांसमोर पूर्णपणे उघडे पडत असत. याच आरमारी श्रेष्ठत्वाच्या जोरावर त्यांनी हा समुद्रावरचा टोल सर्वांना भरायला लावला. ही लष्करी आणि आर्थिक दादागिरी आपण समजून घेतली. पण या वसाहतवादाचा असा एक भाग आहे
जो आज आपल्या अगदी स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. त्यांनी भारतात अशा काही गोष्टी आणल्या ज्यांनी आपली संस्कृतीच बदलून टाकली. नक्कीच. व्यापारातून होणारी सांस्कृतिक देवाणघेवाण ही नेहमी दोन्ही बाजूंनी काम करते. जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा ते केवळ युरोपातून आले नव्हते, तर त्यांनी अमेरिकेचाही शोध घेतला होता ना? हां, कोलंबसमुळे. हो, आणि तिथे सापडलेली नवीन पिके त्यांनी जगभर नेली. त्याला आपण कोलंबियन एक्सचेंज म्हणतो. अच्छा. भारतात बटाटा, टोमॅटो, मिरची, मका, पपई, पेरू तसेच तंबाखू आणि अफू यांसारख्या पिकांची लागवड पोर्तुगीजांनीच सुरू केली. विचार करा, आज बटाटा, टोमॅटो आणि मिरचीशिवाय आपण कोणत्याही भारतीय पदार्थाची कल्पना तरी करू शकतो का? अजिबात नाही. म्हणजे वडापावमधला बटाटा असो वा भाजीतला टोमॅटो, हे सगळं पोर्तुगीजांनी आणलं. जो पदार्थ आज आपल्याला अस्सल भारतीय वाटतो त्याची मुळे पोर्तुगीजांच्या जहाजांवरून इथे आली आहेत, हे खरोखरच थक्क करणार आहे. हो ना. आणि अन्नासोबतच त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थापत्यकलाही आणली. म्हणजे प्रिंटिंग प्रेस ना? हो. 1556 साली गोव्यात पोर्तुगीजांनी भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस म्हणजेच छापखाना सुरू केला. याचा मुख्य उद्देश ख्रिस्ती धर्माच्या पुस्तकांची छपाई करणे हा होता, पण यामुळे भारतात छपाईच्या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. हां. तसेच आज आपण गोव्यात किंवा मुंबईत ज्या भव्य आणि सुंदर गॉथिक स्थापत्य शैलीतील इमारती आणि चर्चेस पाहतो, ती पोर्तुगीजांचीच देणगी आहे. प्रिंटिंग प्रेस, बटाटे, टोमॅटो, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण आपण एका अत्यंत गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हो, तो एक काळा अध्याय आहे. या वसाहतवादाचं एक अत्यंत काळे आणि हिंसक वास्तवही होते. त्यांच्यासोबत फक्त तंत्रज्ञान आले नाही, तर सक्तीचे धर्मांतर आणि अमानुष जुलूमही आला. आपल्या साहित्यात 1560च्या धर्म न्यायालयाचा म्हणजेच इन्क्विजिशनचा स्पष्ट उल्लेख आहे. हो, हा वसाहतवादाच्या धार्मिक साम्राज्यवादाचा अत्यंत भयंकर टप्पा होता. 1542 मध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर हे ख्रिस्ती धर्मप्रसारक गोव्यात आले. पोर्तुगीजांना केवळ राजकीय वर्चस्व मिळून थांबायचे नव्हते, तर त्यांना धार्मिक वर्चस्वही लादायचे होते. त्यातूनच 1560 मध्ये गोव्यात इन्क्विजिशन लागू करण्यात आले. आणि त्याचे परिणाम खूपच वाईट झाले असतील. अतिशय वाईट. या धर्म न्यायालयाच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्म न मानणाऱ्या स्थानिक हिंदूंवर आणि नव्याने ख्रिश्चन झालेल्या पण जुन्या प्रथा पाळणाऱ्या लोकांवर अत्यंत अमानुष अत्याचार केले गेले. अरे बापरे. त्यांना जिवंत जाळण्याच्या शिक्षा दिल्या गेल्या. अनेक प्राचीन हिंदू मंदिरे पाळून त्या जागी चर्चेस उभारण्यात आली. हा इतिहास खरोखरच अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या अमानुष जुलमाला आणि विस्ताराला स्थानिक सत्ता गप्प बसून कशा सहन करतील? या असंतोषातूनच मग प्रखर प्रतिकार उभा राहिला आणि इथेच मराठा साम्राज्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रवेश होतो. साहजिकच आहे. पोर्तुगीजांचा विस्तार आणि त्यांचा धार्मिक जुलूम हा मराठा साम्राज्यासाठी एक थेट धोका बनला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांचे समुद्रावरचे वर्चस्व आणि त्यांचे धोके अचूक ओळखले होते. म्हणूनच महाराजांनी स्वतःचे प्रबळ आरमार उभारले आणि सिंधुदुर्गसारखे जलदुर्ग बांधले. आणि जेव्हा मराठ्यांनी फोंडा किल्ला जिंकला तेव्हा हा संघर्ष अधिक तीव्र झाला. होय, शिवाजी महाराजांनी अत्यंत मुत्सद्दीपणे कधी डचांचा तर कधी ब्रिटिशांचा वापर करून पोर्तुगीजांच्या राजकारणावर वचक ठेवला होता. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तर त्यांच्याविरुद्ध अत्यंत आक्रमक धोरण राबवले होते. त्यांनी तर थेट पोर्तुगीजांच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला होता ना? अगदी खरंय. संभाजी महाराजांनी फोंड्याच्या वेढ्यानंतर गोव्यावर थेट आक्रमण करून पोर्तुगीजांची अक्षरशः दाणादाण उडवली होती. क्या बात आहे. त्यांच्या आक्रमणामुळे पोर्तुगीज गव्हर्नर इतका घाबरला होता की त्याने सेंट फ्रान्सिस झेवियरच्या शवपेटीसमोर जाऊन पोर्तुगीज साम्राज्य वाचवण्यासाठी प्रार्थना केली होती. म्हणजे मराठ्यांचा इतका मोठा दबदबा निर्माण झाला होता? हो, पण या संघर्षाचा सर्वोच्च बिंदू गाठला गेला तो पेशवे काळात. 1739 मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली आखलेली ऐतिहासिक वसईची मोहीम. पण वसईचा किल्ला जिंकणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पोर्तुगीजांकडे अत्यंत आधुनिक तोफा आणि मजबूत तटबंदी होती. मग मराठ्यांनी या युरोपीय तंत्रज्ञानाचा पराभव कसा केला? वसईची लढाई ही केवळ ताकदीची नव्हे तर उत्कृष्ट सामरिक बुद्धिमत्तेची लढाई होती. चिमाजी अप्पांनी केवळ किल्ल्यावर थेट हल्ला केला नाही, तर त्यांनी किल्ल्याची पूर्ण रसद तोडली. अच्छा, सप्लाय लाईन कट केली. हो, समुद्रावरून येणारी पोर्तुगीजांची मदत मराठा आरमाराने रोखून धरली
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर मराठ्यांनी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत बोगदे खणले. बोगदे म्हणजे ट्रेंचेस? हो, ट्रेंचेस. आणि पोर्तुगीजांच्या तोफांचे गोळे या बोगद्यांवरून थेट पुढे निघून जायचे. या बोगद्यांमधून तटबंदीच्या खाली स्फोटके लावून मराठ्यांनी तटबंदी उडवून दिली. अरे वाह! हे तर अत्यंत प्रगत असं इंजिनिअरिंग होतं. नक्कीच. युरोपीय तंत्रज्ञानाला दिलेले हे अत्यंत चोख आणि सामरिक उत्तर होते. या दारुण पराभवामुळे वसई मराठा साम्राज्यात सामील झाली आणि पोर्तुगीजांचे सामर्थ्य इतके खच्ची झाले की त्यानंतर ते केवळ गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांपुरतेच मर्यादित राहिले. म्हणजे 16व्या शतकात ज्या सत्तेने समुद्रावर कार्ट्स व्यवस्थेसारखी दादागिरी केली होती, ती सत्ता आता हळूहळू कमकुवत होत होती. अगदी बरोबर. त्यात भर म्हणून 1612च्या स्वाली येथील युद्धात ब्रिटिशांनी पोर्तुगीजांचा समुद्रावर पराभव केला होता, ज्यामुळे त्यांची व्यापारी मक्तेदारी आधीच संपली होती. हो, ब्रिटिशांनी त्यांना ओव्हरटेक केलं होतं. पण तरीही एक गोष्ट मला सर्वात जास्त थक्क करते. 1498 मध्ये आलेले पोर्तुगीज भारताची भूमी सोडून गेले कधी? तर थेट 1961 मध्ये. हेच तर या इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य आहे. भारतात सर्वात आधी प्रवेश करणारे आणि सर्वात शेवटी जाणारे युरोपियन म्हणजे पोर्तुगीज. 1947ला आपला भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांसारख्या बलाढ्य सत्तेने माघार घेतली, तरीही हे पोर्तुगीज गोव्यातून जायला तयार नव्हते. यामागे नेमके काय कारण असावे? त्यांच्यासाठी गोवा इतका फायद्याचा राहिला होता का? मुळीच नाही. गोव्यातून मिळणारा आर्थिक फायदा तेव्हा जवळपास संपुष्टात आला होता. मग तरीही ते का राहिले? कारण हा प्रश्न त्यांच्या अर्थकारणापेक्षा त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेचा म्हणजेच नॅशनल प्राईडचा बनला होता. अच्छा, एगो इश्यू होता तर? हो, त्यावेळी पोर्तुगालमध्ये सालाजार या हुकुमशहाची राजवट होती. जर आपण गोवा सोडला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले साम्राज्य कमकुवत दिसेल अशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी गोवा हा भारताचा भाग नसून तो पोर्तुगालचाच एक परकीय प्रांत आहे अशी ताठर भूमिका घेतली. पण मग ह्या हुकुमशाही प्रवृत्तीला मोडून काढण्यासाठी आंदोलन कसे उभे राहिले? कारण डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि टी.बी. कुन्हा यांसारख्या नेत्यांच्या योगदानाशिवाय गोवा मुक्ती संग्रामाचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. अगदी बरोबर म्हणालात. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोव्यातील जनतेचा असंतोषही तीव्र झाला. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी 1946 मध्येच गोव्यात नागरी हक्कांसाठी मोठी सभा घेऊन आंदोलनाची ठिणगी टाकली होती. टी.बी. कुन्हा, ज्यांना गोवा मुक्ती संग्रामाचे जनक मानले जाते, त्यांनी या लढ्याला बौद्धिक आणि संघटनिक बळ दिलंय. आणि भारत सरकारची भूमिका काय होती तेव्हा? सुरुवातीला भारत सरकारने अनेक वर्षे अत्यंत शांततापूर्ण आणि राजनैतिक मार्गाने पोर्तुगीजांनी गोवा सोडावा यासाठी प्रयत्न केले. पण पोर्तुगीजांनी निशस्त्र सत्याग्रहींवर गोळीबार करण्यापर्यंत मजल गाठली. अरे रे, अखेर कोणताही पर्याय न उरल्याने भारत सरकारला लष्करी कारवाईचा निर्णय घ्यावा लागला. आणि तीच कारवाई म्हणजे ऑपरेशन विजय. हो, डिसेंबर 1961 मध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेनेने एकत्रितपणे गोव्यात प्रवेश केला. पोर्तुगीज सैन्याने फारसा प्रतिकार न करता शरणागती पत्करली. आणि अखेर 18 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला. अशा प्रकारे 1498ला वास्को द गामाच्या आगमनाने सुरू झालेली 450 वर्षांची पोर्तुगीज सत्ता कायमची संपुष्टात आली आणि गोवा पुन्हा भारताचा अविभाज्य भाग बनला. खरंच, हा संपूर्ण प्रवास किती आवाळार्फे आहे. 1453 मध्ये युरोपमधला एक रस्ता बंद होणं, मसाल्याच्या शोधार्थ नव्या समुद्री मार्गाचा शोध, वास्को द गामाची कालिकतवर एंट्री आणि तो 60% नफा. हो ना. मग ब्ल्यू वॉटर पॉलिसी आणि कार्ड्स व्यवस्थेच्या माध्यमातून समुद्रावरची दादागिरी. एका बाजूला बटाटे, टोमॅटो आणि प्रिंटिंग प्रेस आणून झालेला सांस्कृतिक बदल, तर दुसऱ्या बाजूला इन्क्विजिशनचा तो अमानुष आणि जुलमी काळ. बरोबर. त्यानंतर चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसईत दिलेला प्रखर लढा आणि शेवटी 1961चे ऑपरेशन विजय. या सगळ्या घडामोडींचे धागेदोरे एकमेकांत कसे गुंफलेले आहेत हे या चर्चेतून अगदी स्पष्ट होते. म्हणूनच इतिहासाचा अभ्यास केवळ तारखा आणि नावे पाठ करण्यासाठी नसतो, तर तो आजचे वर्तमान कसे घडले याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी असतो. अगदी 100% खरंय. पोर्तुगीजांचा इतिहास केवळ एका परकीय सत्तेचा उदय आणि अस्त नाही, तर तो जागतिक राजकारण आणि मानवी महत्वाकांक्षेचा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या सखोल चर्चेत.